विधानसभेच्या निवडणुका झाल्या. कोरेगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार मी निवडणूक लढवत होतो. काही मताने आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. खरं म्हणतात हा कार्यकर्त्यांसाठी धक्का आहे. मतदार राजांनी ज्या पद्धतीने कौल दिला, ही चर्चा होती, त्यामध्ये आपण निश्चितपणाने 100% निवडून येऊ अशा प्रकारची परिस्थिती होती. अगदी फॉर्म भरण्यापासून ते अगदी सभेपर्यंत आणि लोकांच्या झालेल्या बैठका, चर्चा, लोकांचा प्रतिसाद, महिला भगिनीपासून तरुणांचा उत्साह सगळं बघितल्यानंतर निवडणूक आपण 100% जिंकू अशा प्रकारचा रिपोर्ट होता, अशी चर्चा होती. तरीसुद्धा पराभव झाला. बरेच कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. बरीच जनता या ठिकाणी मतदारामध्ये सुद्धा एक संभ्रमाची अवस्था आहे. ही आपल्या कोरेगाव मतदारसंघात नव्हे तर अख्ख्या राज्यामध्ये असं 2-3 महिन्यामध्ये काय घडलं की लोकसभेचं चित्र बदलून पूर्णपणे 1/3 बहुमत हे महायुतीला मिळालं. अनेक शंका आहेत. ईव्हीएम मशीनपासून सगळीकडे चर्चा होत आहे आणि सध्याच्या यामध्ये कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला होता त्याची नाराजगी निश्चितपणे कोरेगाव मतदारसंघामध्ये होते. असो तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी देश सोडू नये. जनतेला मी मनापासून मतदारांचं, मनापासून कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो की आपण शेवटपर्यंत लढलो, फार ताकदीने लढलेलो आहोत आणि त्यामुळे जिद्द हरू नका, नर्वस होऊ नका. आपण भविष्य काळामध्ये संघर्ष हा माझा पिंड आहे. मी संघर्षातूनच उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. कायम संघर्ष आणि करत राहिलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये आपण केलेल्या सगळ्या सहकार्याची, उपकाराची जाणीव ठेवून सदैव आपल्याबरोबर माझा सगळा कार्यकर्ता कायम राहील. भविष्य काळामध्ये एक संघटनेने अजून परत उभारी घेऊ आणि तेवढा विश्वास माझ्यावर ठेवावा. कुठल्याही प्रकारची आपण निश्चितपणाने अस्वस्थता ठेवू नये एवढी विनंती करतो. परत सर्वांचा आभार मानतो.